माझ्यासोबत ना पहिल्यांदाच असं झालं, की मी गजरा घेण्यासाठी अख्ख्या मार्केटमध्ये हिंडले होते आणि तरी पण मला काही गजरा भेटला नाही आणि शेवटी ह्या दादांकडे भेटला. सध्या ना उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मागणी जास्त आणि फुलं कमी येतात. नंतर आम्ही दोघे घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि मी त्रिशाला इकडे खरं तर सांगायचं तर तिला बळजबरीने झोपवलेलं आहे. कारण ना ती कुठे जायचं म्हणलं की खूप एक्साइटेड असते आणि त्याच्यामुळे तिचा मूड फ्रेश राहणं हे खूप गरजेचं होतं. नंतर आम्ही दोघी 5 वाजता रेडी झालो आणि निघालो लग्नासाठी. आमच्या मॅडम तर ना इकडं किती खुश होत्या विचारायलाच नको. त्रिशाचे पप्पा आणि भाऊजी पाठीमागून गाडीवर येणार होते. मी त्रिशाच्या पप्पांसोबत न येण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. कारण ना इकडे सगळीकडे जंगलच आहे आणि त्यातली त्यात संध्याकाळचं लग्न म्हणल्यावर तर विषयच नाही. खरं तर अशा रस्त्यावरनं बायकांचा प्रवास करणं हे खूप अशक्य आहे. त्याच्यामुळे मी आमच्या सासऱ्यांच्याच गाडीत बसून गेले होते. हल्ली ना काही पण प्रकार घडतात त्याच्यामुळे आपण एन्जॉय करायला जाताना सर्वात अगोदर सुरक्षित राहणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून कधीही बाहेर जाताना अगोदर सेफ्टीला महत्त्व द्या. बाकी एन्जॉय तर होणारच. गाडीतून उतरल्या उतरल्या आम्हाला इकडे नवरदेवाची मिरवणूक पाहायला मिळाली. मी तुम्हाला इथे खरी गंमत सांगते. ज्या गावात आज मी लग्नासाठी आले आहे ना, त्या गावात मी आधी कितीतरी वेळा माझ्या लग्नाच्या आधी आले होते. पण तेव्हा मला कधीच वाटलं नव्हतं की मी एक दिवस या गावाशी माझं नातं जुळणार आहे. पूर्वी फक्त इथे मी देवीच्या पाया पडण्यासाठी येत होते आणि आज मात्र या गावात माझं स्वतःचं नातं निर्माण झालं आहे. खरंच आयुष्य किती सुंदर आहे ना. कुठे कसं आणि कोणाशी आपलं नातं जुळेल हे कधीच कळत नाही. नशिबाच्या धाग्यांनी बांधलेली ही नाती कधी अनपेक्षितपणे आपल्याला आपली बनवतात. इकडे ना सगळ्या बायकांच्या गप्पा वगैरे रमल्या होत्या चांगल्याच. इथे थोड्याच वेळात आनंदाचा सोहळा पार पडणार होता. सगळे नातेवाईक आपापल्या गप्पांमध्ये गुंग होते. कुणी हसत होतं तर कुणी जुन्या आठवणी सांगत होतं. आणि इकडे आमची सई बघा कशी तिचे नाटके चालू आहेत. आम्ही खरं तर इतके फोटो काढले होते की विचारायलाच नको. नंतर मी आणि माझ्या मोठे जाऊबाई आम्ही सगळे मिळून चाललो होतो एक महत्वाचं काम करायला, ते म्हणजे जेवणाचं. गावाकडे ना कुठली गोष्ट जर लग्नामध्ये महत्वाची असेल ना तर त्या दोन गोष्टी असतात. एक म्हणजे जेवण आणि दुसरं म्हणजे नवरा नवरी. बाकी सगळ्या गोष्टी राहिल्या तरी चालेल पण जेवण नाही. मी तर काही या सईमईमध्येच खूप मिक्स झाले होते की विचारायलाच नको. आणि नंतर आमच्या सगळ्यांची वाट वळाली होती जेवणाच्या पंक्तीकडे. इकडे तर इतकी गर्दी होती ना जेवणासाठी की विचारायलाच नको. आणि त्यातली त्यात आज एकादश पण होती. त्याच्यामुळे इकडे 2 पंक्ती बसणारच होत्या. जेवणासाठी जागा भेटली की लगेच मई आणि त्रिशा आम्ही तिघी बसलो जेवायला. कारण बाकीचे हे सगळे बसले होते एकादशीच्या पंक्तीत. नंतर जेवण वगैरे झाले की इकडे लगेच लागलं होतं लग्न आणि लग्न संध्याकाळचं असल्यामुळे खूपच छान वाटत होतं. आमच्या त्रिशाला तर काय कोणाची ओळखच लागत नाही. इकडे ती सई बरोबर स्टेजवर गेली होती आणि मंगल अष्टिका चालू होत्या. मंगल अष्टिका सुरू झाल्या की असं वाटलं मंगल अष्टिकेच्या प्रत्येक कडव्यामध्ये कितीतरी भावना होत्या आणि मुलीचं लग्न म्हणलं की आई बाबा हे किती हळवे असतात हे आपल्या सगळ्यालाच माहितीये. आणि त्या क्षणी असं जाणवलं लग्न हे फक्त 2 व्यक्तीमध्ये नसतं तर 2 कुटुंबामध्ये असतं. कारण तो क्षण आणि तो आनंद म्हणजेच खरं तर लग्न आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असणारा समाधान. आणि इकडे लग्न वगैरे लागलं की जोरदार फटाकड्या वगैरे चालू होत्या आणि खूप सुंदर पद्धतीने लग्न हे पार पडलं होतं आणि रात्रीचं लग्न असल्यामुळे खूप सुंदर छान असं दिसत होतं. नंतर लग्न वगैरे झाले की आम्ही गेलो रुखवत बघण्यासाठी आणि रुखवतातील प्रत्येक वस्तू पाहताना असं वाटत होतं की आई बाबाने त्या लेकीसाठी एक एक वस्तू जपून ठेवली आहे आणि त्या आई बापाच्या प्रेमाने आज काळजीने सगळं साठवलं आहे. आणि प्रत्येक गोष्ट ही भांडी कुंडी किंवा कपडे सजावट नाही तर त्या आईच्या हातची माया आणि बापाच्या कष्टाची जपणूकच आहे. आज प्रत्येक वस्तूमध्ये एक आठवण आहे. मुलीच्या लहानपणापासून आजपर्यंतचा सगळा प्रवास जणू इथेच मांडला आहे असं वाटत होतं. आज ही रुखवताची मांडणी पाहताना एक गोष्ट जाणवली. नंतर रुखवत वगैरे बघून झाला की क्षण आला आठवणी जपण्याचा म्हणजेच कॅमेऱ्यामध्ये फोटो काढण्याचा. फोटो काढण्यासाठी आम्ही गेलो नवरा नवरी सोबत स्टेजवर फोटो वगैरे काढले आणि तिथून निघालो आम्ही आमच्या गावी. आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी वाजल्या होत्या जागेवरच 9:30. मला तर असं वाटतं गावी जाईपर्यंत आम्हाला निदान 11 तरी वाजणार.
ओके, सो बाय बाय. आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.